मंत्रालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी पाहायला मिळते। नागरिकांची कामं मात्र खोळंबली आहेत। फेस डिटेक्शन मशीन लावल्यानं नागरिकांचा खोळंबा झाला। सर्वसामान्य नागरिक, कर्मचारी आणि कंत्राटदारांची मंत्रालयाबाहेर रांग पाहायला मिळते। मंत्रालयात पहिल्यांदाच फेस डिटेक्शन ही सिस्टीम लावण्यात आली आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आज मंत्रालयात उपस्थित आहेत। मात्र आता फेस डिटेक्शन मशीन लावल्यानं खोळंबा झाल्याचा प्रकार पाहायला मिळतोय। मंत्रालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळत आहे। त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मंत्रालयाच्या बाहेर आता भेटीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। मंत्रालयामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तर मंत्रालयाबाहेर मात्र आता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। मंत्रालयात लावण्यात आलेल्या फेस डिटेक्शन तंत्रज्ञानामुळे आपण जर बघितलं असाल तर मंत्रालयाच्या गेट बाहेर अशाच पद्धतीने मोठ्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। कारण मंत्रालयात आता जर प्रवेश करायचा असेल तर तुमचं फेस जे आहे ते त्या तंत्रज्ञानात मॅच झालं पाहिजे आणि तसे पासेस जे आहेत ते तयार केले जात आहेत। आणि याचमुळे कुठेतरी मंत्रालय परिसराबाहेर म्हणजे मंत्रालयाचा जो गेट आहे त्या परिसराच्या बाहेर अशा पद्धतीने गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे कुठेतरी संताप जो आहे तो व्यक्त केला जातो। या ठिकाणी जर आपण बघितलं असाल तर जे मंत्रालयाचे पासेस बनतात त्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे गेटवर अशा पद्धतीने आपल्याला गर्दी जी आहे ती सकाळपासूनच पाहायला मिळते। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर इथे कार्ड बनवल्यानंतर, प्रवेश पास बनवल्यानंतर खरं तर या ठिकाणावरून सोडलं जाते। मात्र मंत्रालयाची सुरक्षा बघता या ठिकाणी आता फेस आयडी जे आहे ते महत्वाचं असणार आहे। आपल्यासोबत काही मंत्रालयात आलेले कर्मचारी आहेत, काय सांगाल, किती वाजता आलाय तुम्ही? मी आलो 11 वाजता। आता पास काढून तासभर 2 तास झाले। हाँ, लाइन 10:30 बजे आए हैं, अभी 12 बज गया है। कितना टाइम लगेगा? अभी कितना टाइम लगेगा देखो। 9 बजे से बैठा है हम लोग सर। हाँ हाँ, आता है, रोज आते हैं। 2 घंटा हो गया। अपना कंपनी का नाम क्या है? कंट्रोल रूम में जाते हैं। मंत्रालय का कॉन्ट्रैक्ट है, कॉन्ट्रैक्टर है। रोज ऐसा होता हाँ, रोज ऐसे ही होता है। है, 2 घंटा जाता है। 2 घंटा 3 घंटा चला जाता है। बैठ जाते हैं। आम्ही या ठिकाणी सकाळपासून आलेले आहोत। नेहमीच आम्ही या ठिकाणी येत असतो, मात्र यावेळेस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी या लाईनीमध्ये आम्हाला बघायला मिळत आहे। आम्ही मंत्र्यांच्या निमंत्रणावरून यावरून लवकर आमचा या ठिकाणी नंबर लागतो। मात्र आज जे काही कर्मचारी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठी दिरंगाई या ठिकाणी होत आहे आम्हाला। नक्कीच या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत आणि या ठिकाणी कंत्राटची कामं करणारे देखील कंत्राटदार आहेत ते या ठिकाणी आले आहेत। सिनियर सिटीजन आहेत जे उभा राहू शकत नाहीत, त्यांनी किती वेळ उभा राहायचं? आता उभा राहायची माझी कॅपॅसिटी नाहीये। मी सकाळी 10 पासून आलेलो, 10:30 पासून अजून नंबरच लागू शकत नाही, कारण लाईन अशी दमानं चालू आहे। कमीत कमी ज्येष्ठ नागरिकांसाठी तरी वेगळी करावी ना अशी। नक्कीच आपण जर बघितलं असाल या ठिकाणी नागरिक जे आलेले आहेत मंत्रालयात आपल्या विविध कामांसाठी त्यांच्यामध्ये जो आहे तो त्रास इथे आपल्याला पाहायला मिळतोय। ही सिस्टीम जी आहे ती बंद करावी जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही। सुरुवातीची जी सिस्टीम होती त्याच पद्धतीने पासेस द्यावे आणि ते पासेस बघून जे आहे ते सोडण्यात यावं। मात्र यावेळी ज्या पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे त्याचा फटका कुठेतरी या सर्वसामान्य मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय। कॅमेरा पर्सन विकास सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।